75 मीटरची अजून एक चिमणी ती आपल्याला उभी करावी लागणार आहे, ते पण आपण तिथं उभी करणार आहोत. त्या पद्धतीनं हे सगळी कामं आपण करायचं ठरवलेलं आहे. मित्रांनो, 29ला 12ला नाही, मंगळवारी मग तेच सांगतो. तुम्ही 29 काय लिहिलं? अजिबात नाही, 30 सांगितलेलं होतं. मित्रांनो, एकंदरीतच काम करत असताना आज अनेक निवेदन आले. मी फार बारकाईने बघत होतो. काही जणांनी दिले की दादा आम्ही 4-5 वेळेला माझ्या मुलीच्या नोकरी करता दिलंय, कुणी आणखीन काही रस्ता करा, ट्रान्सफॉर्मर द्या, बँकेमध्ये नोकरीला लावा, अशा अनेक प्रकारची निवेदन त्या ठिकाणी दिलेली आहे. कारखान्यात नोकरीला लावा, एकाने दिले दादा कारखान्यात चेअरमन, व्हाईस चेअरमन, डायरेक्टर बोर्डाचीच नातेवाईक लागतात, आम्हाला तर संधीच मिळत नाही. असलं काही 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 तथ्यही असेल नसेल मला माहित नाही, पण दिलेले. त्याच्या संदर्भात आता इथं बँकेचे चेअरमन आहे. साधारण आता पहिल्या टप्प्यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 350 जागा, 356 350 जागा आपण भरतोय. दुसरी क्लार्कची भरतीला पण 434ला मान्यता दिलेली आहे, त्याच्याही आता आम्ही परीक्षा घेतोय. आणि तिसरी शिपाई आणि आमचे ड्रायव्हर ही 289. असं जवळपास बँकेमध्ये आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावर 1000 पेक्षा जास्तीची भरती शिपाई, ड्रायव्हर, क्लर्क आणि आता ज्या परीक्षा दिलेल्या आहेत त्यामध्ये साधारण जिल्ह्यातलीच मुलं मुली कशी लागतील अशा प्रकारचा प्रयत्न बोर्डाचा राहील. मी जरी बोर्डात नसलो तरी आपल्याच विचाराचं तिथं संचालक अनेक आहेत, चेअरमन, व्हाईस चेअरमन आहेत. फक्त पारदर्शकता राहिली पाहिजे. तिथं कुठेही माझ्या कानावर चुकीचे येता कामा नये. आज बँकेमध्ये पण आमच्या मुलांनी परीक्षा दिली, त्याच्यामध्ये फक्त यांना 5 मार्क द्यायचा अधिकार आहे. 90 मार्काचा पेपर आहे, 5 मार्क कागदपत्राला दिलेले, 95. मला वाटतं MKCL ला परीक्षा घ्यायचा अधिकार दिलेला. आज MKCL देशामध्ये अनेक ठिकाणी परीक्षा घेतं, चांगली संस्था आहे. त्याच्यामध्ये विवेक सावंत म्हणून एक चांगली व्यक्ती काम करते. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्याकडे तक्रार राहता कामा नये की इथं भरती करताना काही वजन ठेवावं लागलं तेव्हा इथं गडबड झाली. अशा प्रकारे आपल्या 13 तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या मालकीची आणि दोन्ही शहराच्या माझ्या नागरिकांच्या मालकीची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज अतिशय चांगली चाललेली आहे. चांगल्या पद्धतीनं कर्ज पुरवठा करते. शैक्षणिक कर्जाला 4% अनुदान देते. महिला बचत गटाला 4% अनुदान देते. 3 लाखापर्यंत 0% व्याज माझ्या शेतकऱ्याला पीक कर्जाला लावते. त्याच्यामध्ये 8-9 कोटीचा भार उचलते. त्याच्यामध्ये दुसऱ्या पण बाबतीमध्ये ह्या सगळ्या 4% गेल्या वर्षी माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांना मुलींना शिक्षण देण्याच्या करता जवळपास 2.5 कोटी रुपयाची सवलत ही आपल्या बँकेने दिलेली आहे. आज ती मुलं मुली शिकली पाहिजेत, हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे.